नमस्कार. कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवर वसलेलं एक छोटंसं गाव केसरजवळगा. या केसरजवळगा गावात आज आपण एक विशेष बातमीपत्र करत आहोत. आपला देश पूर्वीपासून कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेला देश. कुस्ती म्हणजे प्राचीन काळातला खेळ व त्याचबरोबर मानसिक संतुलन नियंत्रण ठेवले किंवा निरोगी जीवन जगण्यासाठी प्राचीन काळामध्ये एक कुस्ती म्हणजे एक लढाऊवरती कुस्ती खेळली जायची. आणि ते आजच्या जर परिस्थिती जर पाहता, पूर्वी आपल्या भागातून म्हणजे मराठवाड्यातून 1972ला हरिश्चंद्र बिराजदार यांनी रुस्तुम-ए हिंद किताब पटकावला. त्यानंतर आपल्या भागामध्ये कुठेतरी कुस्तीचा खेळ लोप पावत चाललेला होता. तरी त्या खेळाला पुन्हा या ग्रामीण भागामध्ये एक नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्याच माध्यमातून आज आपण वस्ताद शिंदे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, ही कुस्ती आता गेल्या अनेक वर्षापासून हे मुरुम शहर परिसर किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये असं आम्ही तालीम म्हणजे कुठंतरी अधिक तालीम आम्हाला पाहायला मिळत नाही. कमी प्रमाणात तालीम पाहायला मिळतात. आज रोजी आम्ही केसरजवळग्यामध्ये सहज भेटी दरम्यान आम्हाला मुलं कुस्ती खेळताना दिसले. बरोबर. त्यामुळं जे प्राचीन जे खेळ आहे ते कुठंतरी अजून जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही चालू केलेलं आहे. त्या कुस्तीबाबत हे नेमकं उद्देश, तुम्हाला प्रेरणा, हे कुस्ती इथं खेडेगावामध्ये आपण चालू करावं असं काय वाटलं तुम्हाला? सर, याच्या मागे एक मोठा उद्देश आहे. ते कारण म्हणजे मी लहानपणी कुस्ती खेळलो थोडे दिवस. 1991, 92 आणि 93 हे 3 वर्ष कुस्ती खेळलो मी. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव धनंजय पांडुरंग शिंदे, कंपोस्ट केसरजवळ, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. मग ह्या खेळाबद्दल असं होतं, मला माझी कुस्ती लय लवकर सुटली. 3 वर्षात तालीम बंद पडली. तालीम बंद पडल्यानंतर त्याचे हळहळ लागले आपल्याला लय दिवस. ते म्हणजे खेळू शकलो नाही मी, परिस्थिती नाजूक असल्यामुळे घरची आणि तालीम बंद पडल्यामुळं. मग ते एक 20 वर्ष माझ्या मनात खंत होतं. जसं मला खंत आहे नाही आता कुस्ती माझी सुटली बाबा लवकर, गावातल्या असं एका मुलाला वाटून की आपल्या गावात तालीम नव्हतं, मी मोठा पैलवान झालो असतो कुठतर मैदान बघून. म्हणून मी त्या प्रेरणेतून हे कुस्तीसाठी एक 20 वर्ष झटत राहिलो कंटिन्यू. मैदानं फिरणे, आजूबाजूचे चांगल्या पैलवानांचे गाठी भेटी घेणे, हे काम असं करत 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 मग एकदा असंच गावात सर संघ चर्चा करून त्यावेळेस गावातनं वर्गणीतून हे मैदान चालू केलेलं आहे. निर्व्यसनी पिढी घडावा आपल्या इथून. किती वर्षापासून म्हणजे चालू आहे कुस्ती? आता हे मुलांना 14 महिने झालं बघा तालीम चालू करून, 14 महिने. तर मुलं, तुम्हाला काय वाटतं कुस्ती खेळताना? काय बरं वाटतं सगळं कुस्ती खेळ? शाळेला जातात? शाळेतून वेळ काढून परत कुस्तीला? किती ते किती वेळ कुस्ती येतं? 7:30 ते 8 पर्यंत. मग काय वाटतं कुस्ती खेळून गेल्यानंतर घरी बरं वाटतं? एकदम फ्रेश वाटतं? अभ्यासाला वेळ देता? कुस्ती कुस्ती वगैरे पाहिलात का तुम्ही? टीव्हीवर वगैरे कुस्ती पाहतात का? कुणाकुणाचे पाहिलं? सिकंदर शेख, पृथ्वीराज महड. म्हणजे कुस्ती पाहून काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. आम्ही बी त्यांच्यासारखे पैलवान म्हणून वाटतो. अजून तुम्हाला काय वाटतं? कुस्ती खेळ शरीराला चांगला आहे का कुस्ती खेळ? थकवा वगैरे राहत नाही ना? काय तुम्ही अजून मुलं असतील ना, लहान लहान मुलं सगळे तुमच्या वयाचे, हे सगळेच येतात का कुस्तीला? काय बाहेर वगैरे फिरत असतात? बघा, कुस्ती हा खेळ म्हणजे तुम्ही परिस्थिती पाहताय, अनेक ठिकाणी शाळा सुटल्यानंतर 4-5 नंतर शाळा सुटल्यानंतर मुलं इकडे तिकडे फिरत असतात, बागडत असतात. परंतु आज केसरजवळगा
या ग्रामीण भागात एका खेडेगावात आम्ही ज्यावेळेस भेट दिलं की संध्याकाळी 6ला ना 6:30ला 6:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत ही मुलं आपल्याला स्वतःला एका खेळामध्ये म्हणजे एक प्राचीन काळी खेळ म्हणजे कुस्तीमध्ये स्वतःला व्यस्त करतात आणि त्यानंतर पुढचं संध्याकाळी घरी गेल्यानंतर मग अभ्यास वगैरे त्यालाही वेळ देतात. म्हणजे कुस्ती टिकवण्याचा प्रयत्न ह्या तरुण मुलांच्या माध्यमातून म्हणजे हे भविष्य आहे, हे देशाचं भविष्य आहे आणि आज या देशाचं भविष्य एक चांगल्या विचारांनी हे भविष्य घडत आहे. सर, तुम्ही आता हे कुस्ती घेत असताना मुलामधून तुम्हाला असं काय प्रतिक्रिया येतात किंवा त्यांच्या पालकाकडून वगैरे काय? नाही, काय पालकाच्या प्रतिक्रिया चांगल्या येतं. म्हणजे हे खेळ कसा आहे, मुलं व्यसनापासून दूर राहते त्याच्यात. मूळ सगळ्यात उद्देश मोबाईल पासून 1-2 तास दूर राहतात संध्याकाळी आणि परत कसं आहे, शरीर तंदुरुस्त राहतं याच्यामुळं. आणि ह्यांचं जर स्टार चांगलं असलं तर आज ना उद्या भावी पिढीत महाराष्ट्र केसरी होतील, महाराष्ट्र चॅम्पियन होतील, काय तर होतील. खेळ चालू असलं तर त्याचं प्रगती होणार आहे मुलात 100%. मग हे ग्रामीण भागातलं एक चांगलं खेळ आहे. त्याला तुम्हाला मदत वगैरे कसं काय गावात शासनाची एक तिळावडा मदत झाली नाही. ग्रामपंचायत वगैरे काय मदत नाही, गावातल्या काही चांगल्या लोकांनी आपल्याला मदत केलंय, त्या मदतीतून हे चालू. आता कुस्ती म्हणलं गेला खुराक तर भरपूर लागतं. लागतेच. मुलांचं आता हे कसं ग्रामीण भाग आहे. बरोबर. आपण मध्यम परिस्थितीतले घरात बरोबर आहे, सगळेच मध्यम परिस्थितीतले मुलं. मग त्यांना खुराकाचं वगैरे कसं काय? त्यांचं कसं आहे, त्यांच्या पालकांना पालक मेळावा घेऊन आम्ही सांगत असतो, तुमच्या मुलाला दूध तूप जेवढं तुमच्या परीने आहे तेवढं खाऊ घाला. असं की नाही की बाबा देणा करून खाऊ घाला, अशातलं भाग नाही. जेवढे तुमची परिस्थिती आहे तेवढं खाऊ घाला. मुलं कुठं कुस्तीला वगैरे गेले होते? नाही, दररोज मैदान आहे त्यांना. आता ह्या 8 दिवसात कमीत कमी 5 मैदान केलं आम्ही. 8 दिवसात 5 मैदान. कुठल्या गावचे? आता सुरुवातीला मैदान केलं, एक आलूरचं छोटं मैदान होतं, तिथं 8 ते 10 मुलं आमचे जिंकले. परत त्याच्यानंतर तडोळचं कल्लेश्वर मैदान होतं, त्याच्यानंतर गुगळगाव वागदरीचं मैदान केलं आम्ही. असं कमीत कमी आता उद्या खसगीचं मोठं मैदान आहे. गेल्या वर्षी एक 25 मैदान केलं, किरणाळीचं एक मैदान केलं परवा. चांगले खेळालेले आहेत मुलं त्याच्यामध्ये. किती वयोगटापासून आहेत मुलं? कमीत कमी 14 वर्षापासून 13-14 वर्षापासून 17-18 वर्षापर्यंत मुलं आहेत. कॉलेजची मुलं सहित आपल्याजवळ मोठ्या गटातली आहेत. आज जर अडचणीमुळे कोण आले नसतील, काय नसतील कमीत. पण एक निर्व्यसनी पिढी घडवाचं एक चांगलं माध्यम आहे बघा. सरच्या माध्यमातून लय मोठं सहकार्य झालं याला, गोरे सरच्या माध्यमातून आणि गावच्या सहकार्यातून चालू आहे. कुठल्या शासनाचं 1 रुपयाचा निधी नाही, काय नाही. तुम्हाला अजून काय वाटतंय? आणखीन काय कुणाला कुस्तीबद्दल, कुस्ती खेळताना कुस्तीबरोबर आणखीन कोणकोणते खेळ खेळता तुम्ही? कोणकोणते खेळ, मैदानी खेळ कोणकोणते खेळताय? कबड्डी, क्रिकेट पण खेळता का? क्रिकेट पण खेळता? म्हणजे सर्व खेळ. आता कोणकोणत्या वर्गाचे आहेत सगळे तुम्ही? मी 4थी, मी 5वी. तर आपल्यासोबत श्रीमंत गोरे सर पण आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. बोला सर. मी श्रीमंत कोनेरी भुरे, रिटायर्ड मुख्याध्यापक, गांधी विद्या मंदिर केसरजवळगा. मी या सन 1975ला कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा रेसलर आहे. 1976 मध्ये बेंगळुरू युनिव्हर्सिटीचा रेसलर आहे. कर्नाटक स्टेट ऑलिम्पिकला फर्स्ट प्राइज आहे. आपल्या गावामध्ये कुठंतरी हे चांगल्या प्रकारचं आपले लोक हे चालू केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे काय, आपल्या शाळेतले मुलं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत म्हणून, आणि गावातील इतर लोकही एक मोठ्या प्रमाणात त्यांना प्रेरणा देतात म्हणून ही जे चाललेलं आहे अतिशय योग्य पद्धतीने चाललेलं आहे. आणि क्रीडा विभागाकडून मदत घेण्याचे सुद्धा आम्ही फॉलो केलेलं आहे. तर कुस्ती म्हणलं
ह्या ग्रामीण भागामध्ये कुस्तीचा खेळ महत्वाचा उद्देश म्हणजे या गावातील नागरिकांचा तो महत्वाचा उद्देश आहे. आत्ताच आपण श्रीमंत भुरे सरांशी आपण बातचीत केलं. आजकाल मुलं लहान मुलापासून म्हणजे 2.5-3 वर्षापासून मुलांना मोबाईलचा नाद लागलेला आहे. ह्या नवनवीन तंत्रज्ञानामुळं मुलं कुठंतरी आपल्या जे प्राचीन खेळ जे आहेत त्या प्राचीन खेळापासून दूर जात आहेत. जे प्राचीन खेळ आपल्या जडणघडणासाठी आपल्या शरीराच्या जडणघडणासाठी चांगलं शरीर आपल्याला मिळावं किंवा मानसिक मध्ये संतुलित राहावं असे जे खेळ आहेत त्या खेळापासून कुठंतरी आपले मुलं या नवनवीन तंत्रज्ञानामुळं पाठीमागं पडत आहेत आणि त्यालाच फाटा मारत आज येथील ग्रामीण भागातील विद्यार्थी जे 5 वाजेपर्यंत शाळा झाल्यानंतर तब्बल 1.5 तासानंतर 6:30 ते 9 वाजेपर्यंत त्या कुस्तीमध्ये खेळ ते व्यतीत करतात. मोबाईल वगैरे बघत नाही ना कोण? मोबाईल वगैरे नाही बघत. कुस्तीला वेळ देतात, कुस्तीला अभ्यासाला वेळ देतात. तर कुस्ती आणि अभ्यासाला वेळ व्यतीत करून आणि आज आपण लहान लहान चिमुकल्या मुलांशी आपण बातचीत केलं. त्यांचं ध्येय उद्देश जे मोठमोठे जे कुस्ती झालेले आहेत ते कुस्तीपटूंना बघून त्यांचंही ध्येय उद्देश आहे की आपण त्या कुस्तीपटूसारखं बनावं असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज ते कुस्तीच्या मैदानात म्हणजे या तालमीमध्ये उतरलेले आहेत. आणि खरंच ग्रामीण भागातील हे विद्यार्थी जे आज कुस्तीच्या मैदानातून जे कष्ट घेत आहेत, जे शाळा शिक्षण शिकत शिकत जे कुस्तीच्या मैदानातून कष्ट घेत आहेत, गावकऱ्यांनी तर यांना मोलाचं सहकार्याने पाठबळ आहेच. त्याचबरोबर इतर नागरिकांनी या खेळाला प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे. कर्मदंड मराठी वर्तक चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.